उपवर्गीकरण विरोधी संघर्ष समिती परळी हे मोर्चाचे आयोजक आहेत. परंतु या मोर्चाचं आकर्षण एवढं मोठं आहे, जनतेच्या मनात उद्रेक एवढा मोठा आहे की आमचं लातूर जिल्हा असेल, लातूर जिल्ह्यातून लोक या ठिकाणी येणार आहेत, धाराशिव जिल्ह्यातून लोक या ठिकाणी येणार आहेत, संबंध बीड जिल्ह्यातून लोक येणार आहेत, परभणी जिल्ह्यातून लोक येणार आहेत, जालना जिल्ह्यातून लोक येणार आहेत आणि परळी तालुक्यातल्या सगळ्या ग्रामीण भागातून लोक येणार आहेत. मोर्चा सकाळी 11 वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौकातून त्याला सुरुवात होईल. मोर्चामध्ये स्वतः आनंदराज आंबेडकर साहेब, बबनरावजी घोलप माजी सामाजिक न्यायमंत्री हे स्वतः सहभागी असणार आहेत. हा मोर्चा परळी शहरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना, शिवाजी महाराजांना, अण्णाभाऊ साठेंना अभिवादन करून मोंढ्या मध्यभागी असणाऱ्या मोंढा मैदानावर याचं सभेत रूपांतर होणार आहे आणि त्या ठिकाणी 59 जाती समाजाच्या वतीनं सरकारला जाब विचारणार आहे. समाजातल्या महिलांचं डेलिगेशन त्या ठिकाणी डेप्युटी कलेक्टरला निवेदन देऊन या मोर्चाची सांगता होणार आहे. सरकारने हे मानवी संकट उपवर्गीकरणाच्या माध्यमातून आणलेलं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संकल्पनेतला शेड्यूल कास्ट जाती व्यवस्थेमध्ये मागासलेला आहे आणि या शेड्यूल कास्टचा विकास होण्यासाठी 1935ला जे कॅटेगरी तयार केली आणि मग घटनेमध्ये त्यांना संवैधानिक आरक्षण दिलं. या आरक्षणाच्या माध्यमातून या सगळ्या समूहाचा विकास करण्यासाठी बाबासाहेबांची संकल्पना होती. विकास कमी अधिक प्रमाणात झाला, परंतु महाराष्ट्रामध्ये एक संघ राहत असणारा हा शेड्यूल कास्ट शासनाच्या नजरेत कुठंतरी खुपत आहे. म्हणून काही शेड्यूल कास्टमधील महत्त्वाकांक्षी लोकांना हाताशी धरून हे उपवर्गीकरणाचं षडयंत्र तयार केलं. हायकोर्टाचा आदेश नसताना ते ऐच्छिक आहे, ज्या राज्याला गरज वाटेल त्यांनी उपवर्गीकरण करावं असं असतानासुद्धा महाराष्ट्रामध्ये फडणवीस सरकारने उपवर्गीकरण करण्याचा चंग बांधला आहे. या सरकारला असं वाटत असेल की आंध्रामध्ये झालं काही झालं नाही, कर्नाटकामध्ये झालं काही झालं नाही, पंजाबमध्ये झालं काही झालं नाही, परंतु महाराष्ट्रातला शेड्यूल कास्ट हे सहन करणार नाही आणि उपवर्गीकरण अजिबात होऊ देणार नाही. आम्ही कारण मूळचे एक संघ आहोत, होमिओजिनियस आहोत. आम्हाला भारतीय संविधानं एकत्र ठेवलेलं आहे. आम्हाला या देशातलं कोणीही वेगळं करू शकत नाही आणि म्हणून सरकारच्या विरोधामध्ये महाराष्ट्रातल्या शेड्यूल कास्टमध्ये एक भावना मनामध्ये खतखतती आहे. सरकारच्या विरोधामध्ये माणसाच्या मनामध्ये एक मत तयार झालेलं आहे आणि मला वाटतं सरकारला न परवडणारी गोष्ट आहे. म्हणून महाराष्ट्रभर प्रत्येक जिल्ह्यामध्ये, प्रत्येक तालुक्यामध्ये समाज रस्त्यावर आलेला आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, समाज नेतृत्वाची सुद्धा वाट पाहत नाही, स्वतःहून पुढे येतो आहे आणि सरकारच्या विरोधामध्ये आपला रोष प्रगट करत आहे. SC उपवर्गीकरणाच्या माध्यमातून मी आपल्याला सांगू इच्छितो, सरकारने लवकरात लवकर आम्ही उपवर्गीकरण प्रक्रिया थांबवलेली आहे असं जर नाही सांगितलं तर संबंध महाराष्ट्रातल्या 59 जाती रस्त्यावर येऊन फार मोठा उद्रेक होईल. याची सर्वस्वी जिम्मेदारी या सरकारवर असेल. याचाच भाग म्हणून 10 तारखेला परळी या ठिकाणी 59 जातीनं नियोजन करून प्रत्येक गोरगरीब कष्टकरी माणसाने आपल्या खिशातला एक रुपया देऊन या मोर्चाचं आयोजन केलेलं आहे. याच्यातूनच आपल्याला लक्षात आलं पाहिजे की समाजामध्ये सरकारच्या बाबतीमध्ये किती उद्रेक आहे. म्हणून मी आपल्या सर्वांच्या माध्यमातून सरकारला सांगू इच्छितो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्वप्न आम्हाला पूर्ण करायचं आहे. आता आम्ही कुठंतरी वैचारिक एकत्र येत आहोत. आता महाराष्ट्रातला शेड्यूल कास्ट कुठंतरी राजकीयदृष्ट्या उभा राहण्याचा, सक्षमपणे उभा राहण्याचा प्रयत्न करत आहे, परंतु महाराष्ट्र सरकार या गोष्टीमध्ये खोडा घालण्याचा प्रयत्न करत आहे. कृपया महाराष्ट्रातल्या सरकारने अशा कुठल्याही गोष्टी करू नये, कारण याचा परिणाम महाराष्ट्राला भोगावा लागणार आहे आणि ते निश्चित मिळेल. महाराष्ट्र सरकारने जर लवकरात लवकर ही घोषणा नाही केली, ही उपवर्गीकरण प्रक्रिया थांबवणार म्हणून, तर फार मोठं भयानक आंदोलन या ठिकाणी टाकू शकतं आणि याची सर्वस्वी जिम्मेदारी महाराष्ट्र सरकारची असेल असं या निमित्तानं मी सांगतो.